सध्या परिस्थितीमध्ये आम्ही राज्य शासनाच्या ज्या काही सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही आमच्या अंमलबजावणी आम्ही करतोय, परंतु भविष्यामध्ये अशीच वाढ होत राहिली तर एसटी महामंडळाला सुद्धा भाडेवाढीशिवाय पर्याय राहणार नाही। डिझेल बचतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा सत्कार करण्यात यावा, तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना चालू करण्याची मी सूचना आमच्या एसटी महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। आणि जे आगार डिझेल बचतीच्या निर्धारित उद्दिष्टांपेक्षा अधिक बचत करतील त्या आगारांना दरमहा विशेष बक्षीस देण्याच्या सूचना सुद्धा मी केलेल्या आहेत। त्यामुळे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून महायुती सरकारनं डिझेल बचतीचं आणि पेट्रोल बचतीचं जे उद्दिष्ट आपल्या राज्यामध्ये निर्माण केलेलं आहे तशा पद्धतीची योजना एसटी महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्णय एसटी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी घेतलेला आहे। नाही बघा, डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढतायत, परंतु शेवटी आम्ही सुद्धा राज्य सरकारकडे काही बचतीच्या दृष्टिकोनातनं किंवा ह्या वाढीमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर जो आहे तो परिणाम झालेला आहे। डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे एसटी महामंडळाला जर आजची किंमत पकडली तर 310 कोटी रुपयाचं नुकसान हे वर्षाला होणार आहे आणि ते नुकसान एसटी महामंडळ सहन करू शकणार नाही। आजही जे डिझेलचे भाव आहेत ते काही स्थिर नाही आहेत, उद्या त्यामध्ये सुद्धा काही कमी जास्त प्रमाणात वाढ किंवा कमी होऊ शकेल। त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये आम्ही राज्य शासनाच्या ज्या काही सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही आमच्या अंमलबजावणी आम्ही करतोय, परंतु भविष्यामध्ये अशीच वाढ होत राहिली तर एसटी महामंडळाला सुद्धा भाडेवाढीशिवाय पर्याय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे।